तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केले होते, सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर जो 1 होता तो कंप्लीट केला होता. तर आता आपण काय करतोय, सेक्शन ए मधलाच जो क्वेश्चन नंबर जो 2 आहे, 1 मार्क क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स विचारले जातात, 4 कंपल्सरी क्वेश्चन्स असतात, ते आज आपण बघतोय. तर त्याच्यामधले कोणकोणते कोणत्या टाईपचे पडले जातात हे मी तुमच्यासमोर पूर्णपणे ॲनालिसिस ठेवलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही बघू शकता. मी काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट्ससुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेत. खालीसुद्धा बघा किंवा कोणते चॅप्टर्स आहेत ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेत. कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे सगळं मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. एक मी एक त्याच्यामधले काही सॅम्पल्स घेतोय जे मलाही वाटत आहेत किंवा मी बऱ्यापैकी ॲनालिसिस वगैरे करून ठेवलेले आहेत की 4 टाईपचे क्वेश्चन्स कुठले विचारले जातात. प्रत्येकासाठी मी 2-2 क्वेश्चन्स काढले असतील तर ते आज आपण डिस्कस करणार आहे. तर चला बघूया नेमके कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स कसे आहेत. तर चला फर्स्ट क्वेश्चन मी घेतोय, कशामधला असणार आहे, ऑब्व्हियसली आपला ट्रिग्नोमेट्री मधलाच असणार आहे. तर फर्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे तो काय म्हटलं आहे, ट्रायंगल एबीसी, ए दिलेला आहे, बी दिला आहे, सी दिला आहे आणि हाफ अँगल दिलेला आहे. मग याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. इथे साइन ए बाय 2 आहे, कॉसची व्हॅल्यू म्हणजे कॉस एचा म्हणजे कोसाइन रूल तुम्हाला यूज करू शकतायत किंवा साइन रूलचा पण इथं दिला जाऊ शकतो. म्हणजे एक साइड ए दिली जाईल, बी दिली जाईल, एक अँगल दिला जाईल, कोणता तरी बी अँगल दिला जाईल, ए अँगल फाइंड आउट करा, या टाईपचे सुद्धा क्वेश्चन्स असू शकतात. तर हे जे बेसिक जे फॉर्म्युले आहेत ना, ते आपला जो ट्रिग्नोमेट्री आहे जो टॉपिक, त्याच्यामध्ये तुम्हाला हे इथं क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. तर मला इथे पाहिजे कोण आहे, साइन ए बाय 2चा फॉर्म्युला पाहिजे आधी. तर साइन ए बाय 2चा फॉर्म्युला आठवतो का बघूया. चला, साइन ए बाय 2 आपण कसं लक्षात ठेवत होतो, रूटमध्ये पाहिजे. आणि जर ए साईनचा चालू आहे तर ए ह्याच्यामध्ये नसतो, म्हणजे कोण असणार आहे, एस मायनस बी एस मायनस सी अपॉन कोण येतो इथे, बी सी येतो. बरोबर, हा इथे त्याचा फॉर्म्युला होता. तर चला हा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आणि जस्ट सॉल्व्ह करायचं. एस म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एस म्हणजे कोण असणार आहे, सेमी पेरिमीटर. तर या तिघांचे ॲडिशन किती होणार इथे, 30 50 54 आणि 8 किती होणार इथे आपल्याकडे, 54 आणि 8 किती झाले आपले, 62 72. तर 72 डिवाइड बाय 2 आली सेमी पेरिमीटर. तर किती झाली ती तुमची 36. म्हणजे ही कोणाची व्हॅल्यू आली तुमची इथे, एस ची आली. आणि इथं बी ची व्हॅल्यू आहे, सी ची व्हॅल्यू आहे, पुट करूया. तर काय येईल बघा इथं रूटमध्ये, तर एस ची व्हॅल्यू म्हणजे 36 आहे, मायनस बी दॅट इज 24. आणि दुसरं आहे मॅड इथं 36 मायनस 30 आहे. आणि डिवाइडला कोण आलं इथे, बी सी म्हणजे कोण आलं इथं, बी ची व्हॅल्यू आहे 24 आणि इथे आहे इंटू 30 आहे. तर याचंच मला कॅल्क्युलेशन पाहिजे. तर चला बघूया काय काय तयार होईल ते. 36 मायनस 24 म्हणजे किती आलं इथे, 12 आली व्हॅल्यू, ही 12 आली, इंटू ही किती झाली इथं 6 झाली, डिवाइड बाय कोण आहे माहिती तर 24 इंटू 30 आहे. तर चला इथे काय करता येईल, 12 2 जा होईल, इथे अजून काय करूया आपण, 2 इथे किती होईल, 3 जा होईल, बरोबर आहे. आणि इथं 1/10 म्हणजे इथं व्हॅल्यू किती भेटली, रूटमध्ये किती मला भेटली इथे 1/10, किंवा तुम्ही यालाच काय म्हणू शकता इथे 1/√10 सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर ही कोणाची व्हॅल्यू भेटली मला इथे, साइन ए बाय 2. ह्या अशा व्हॅल्यू फाइंड आउट करत चला. ठीक आहे, ही कोणाचं झालं मला इथं, साइन ए बाय 2, दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. या टाईपचे मी तुम्हाला सांगितलेत, कॉस ए बाय 2 असेल किंवा कॉस ए असेल, साइन ए ची पण व्हॅल्यू इथं विचारली जाऊ शकते. जर साइन ए ची व्हॅल्यू आता इथे जर विचारायला गेला तर जरासा मोठा क्वेश्चन होईल, कारण की कॉस ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करून मग तुम्हाला साइन ए, किंवा साइन ए जर मला पाहिजे असेल तर 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2, ती आपल्याला तिथे ऍडजस्टमेंट करावी लागेल. तर तो जरासा क्वेश्चन लेंदी होतो. मात्र ह्या तुम्हाला सगळे हे जे फॉर्म्युले आहेत ना, ते तुम्हाला सगळे व्यवस्थित माहिती पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन असेल, याच्यामध्ये जनरल सोल्युशन सहसा इथे 1 मार्कला विचारणार नाही आहेत. प्रिन्सिपल सोल्युशन डायरेक्टली तुम्हाला, आता इथे मी नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे प्रिन्सिपल व्हॅल्यूवरचा, तसंच प्रिन्सिपल सोल्युशनवरती पण विचारलं जाऊ शकतो. काय म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन कोणाचं, समजा कॉस थिटा इज इक्वल टू तुम्हाला दिलेली व्हॅल्यू रूट किंवा 1/√2 दिलेली आहे व्हॅल्यू, तर काय असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन, हे असे पण क्वेश्चन्स असू शकतात. तर इथं विचारलेलं प्रिन्सिपल व्हॅल्यू, आता प्रिन्सिपल व्हॅल्यू नेहमी एकच असते, हे माहिती पाहिजे सर्वांना. आणि प्रत्येकाचं तुम्हाला रेंज माहिती पाहिजे की कॉस इन्व्हर्सची रेंज काय असते, साइन इन्व्हर्सची काय असते. तर आपण कसे लक्षात ठेवलेत माहिती आहेत, साइन इन्व्हर्स, त्यानंतर आपण कुठले साइन इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, आणि कुठले लक्षात ठेवले होते, टॅन इन्व्हर्स. आणि दुसरं कोणाचा ठेवला होता, कॉस इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, आणि लास्ट होता आपला कॉट इन्व्हर्स. यांचे आपण बंच तयार करून ठेवले होते. तर इथे कॉस इन्व्हर्सची जर रेंज बघायला गेली तर ती कोण असणार आहे, फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट, दॅट इज 0 to π आहे. तर त्याच्यामधलंच आन्सर पाहिजे.
कॉस इनव्हर्स ऑफ पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधलीच व्हॅल्यू आहे. तर कुठे येते बघा, कॉस इनव्हर्स ऑफ √3/2 30लाच येते, तर तेच तुमचा आन्सर असणार आहे. आणि इथे मी परत सांगतोय, क्वेश्चन नंबर 2 चालू आहे, तर इथे प्रॉपर आन्सर लिहिताय त्यालाच मार्क असणार आहे. म्हणजे याचा आन्सर तुम्ही किती लिहिणार आहे, 30 डिग्री लिहा, और तुम्ही किती लिहिणार आहे, π/6 लिहिणार आहे रेडियन मध्ये, तर ते व्यवस्थित लिहा. ओनली आन्सरला मार्क आहे. तुम्ही वरती काय स्टेप सॉल्व्ह करताय तिथं कुणीही बघत नाही, तर जस्ट तुम्ही इथे काय करू शकता, आन्सर लिहा, तुम्हाला काय असेल ते मार्क भेटून जातील. मात्र आन्सरमध्ये जरा जरी चुकलं, तुम्ही इथं सॉल्विंग करताय आणि इथं समजा तुम्ही वरती काय करत आलाय, सॉल्व्ह वगैरे करत आलेला आहात आणि वरती कुठेतरी तुमचा आन्सर भेटलेला आहे 30 डिग्री, मात्र तुम्ही फायनल आन्सर लिहिताना काय लिहिलाय, 60 डिग्री वगैरे लिहिलाय, तर ते चुकीचं होणार आहे. तुमचा आन्सर प्रॉपरली पाहिजे. तर प्रॉपर आन्सरलाच इथे 1 मार्क आहेत. बाकी तुम्ही जे काय रायटिंग करताय तिथे काही मार्क नसणार आहेत. तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1 क्लिअर झाला. चला सेकंड क्वेश्चनला जाऊ. ओके, सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपला कुठला आहे, हा आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरच्या बेसिक तुम्हाला आयडिया आल्या पाहिजेत. बऱ्यापैकी मला वाटतं त्यातले कोणते आहेत तुमचे कंबाईंड इक्वेशन इथे आहेत, किंवा सेपरेट इक्वेशन आहे, किंवा त्यातलेच अजून कुठले आहेत ऑक्झिलरी इक्वेशनवरचे आहेत, किंवा M1+M2चे जे आपले ज्या कन्सेप्ट आहेत, M1+M2 आहे, M1M2, तर त्याच्यावरचे बेसिक लेवलचेच तुमचे 1 मार्कला क्वेश्चन्स असणार आहेत. तर इथे मला वाटतं ऑक्झिलरीचं पहिलं आहे, जे फर्स्ट दिलेला आहे त्याचा स्लोप जो आहे तो याचा ऑक्झिलरी इक्वेशन सॅटिस्फाय करतो, बरोबर आहे ना. याचा जो स्लोप आहे, याचा जो स्लोप असेल, याचा स्लोप किती असणार आहे, आपला फॉर्म्युला काय असतो, -a/b, म्हणजे -2 येईल, बरोबर ना, -2/1, दॅट इज -2 झाला. याचा जो स्लोप आहे तो काय करणार आहे, याचं जे ऑक्झिलरी इक्वेशन आपण उलट लिहित येतो, म्हणजे m मधलं क्वाड्रेटिक इक्वेशन, 2k आहे आणि 3 आहे, म्हणजे 2m² प्लस km प्लस 3 इज इक्वल टू 0. हे कोण झालं, त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आलं. आणि ही m ची व्हॅल्यू -2 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. या ऑक्झिलरी इक्वेशनचे हे m जे आहे ते कोण असते, इथं रूट असतं. तर व्हॅल्यू पुट करा m च्या जागी -2, तर 2 चा इथे स्क्वेअर आला, प्लस k इंटू -2 प्लस 3 इज इक्वल टू 0. तर काय आलं इथे, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, 2 चा स्क्वेअर 4 2 जा 8, -2k होईल इथे, प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे किती आली व्हॅल्यू बघा, 8 प्लस 3 दॅट इज 11 झाली इथे. आणि 2k त्या साईडला शिफ्ट करू, पॉझिटिव्ह बनवू त्याला, म्हणजे 2 इकडे येताना डिवाइडला जाईल. तर 11/2 ही कोणाची व्हॅल्यू भेटली तुम्हाला इथे, k ची व्हॅल्यू असणार आहे. असेच इझिली तुम्हाला क्वेश्चन सगळे इथं विचारले जातील. आणि फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सेस. मी प्रत्येकासाठी सांगतो कोणत्या पेजवरती आहे, याच्यासाठी एक सांगितलेलं नाहीये, मलाही एक्झॅक्ट आता आठवत नाहीये तो कुठे असेल किंवा नसेल. मात्र एक बेसिक लेवलचे क्वेश्चन्स इथं तुम्हाला विचारले जाणार आहेत 1 मार्क्ससाठी. असे प्रॉपर आपल्याकडे कुठेही टेक्स्टबुकमध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन्स नाही आहेत, मात्र या टाईपचे विचारले जाऊ शकतात. आता फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सेस. कंबाईंड इक्वेशन तर आपल्याला माहिती असतं की आपण डायरेक्ट 2 इक्वेशनचा प्रॉडक्ट करत असतो. आता इथे कोऑर्डिनेट ऍक्सेस आधी माहिती पाहिजे, त्यांचं इक्वेशन माहिती पाहिजे. कोऑर्डिनेट ऍक्सेस म्हणजे कोण, एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस जे आहे त्यांचं इक्वेशन. मग आता आपल्याला माहिती आहे एक्स ऍक्सेसचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू 0, आणि जो आपला वाय ऍक्सिस आहे त्याचं इक्वेशन काय, x इज इक्वल टू 0. मग दोघांचा इथं प्रॉडक्ट करायचं आहे. LHS ला प्रॉडक्ट आहे, RHS ला, म्हणजे 0 0 ला मल्टिप्लाय झालं तिथे, तर राईट साईड तर 0 झाली, आणि y इंटू एक्स दॅट इज XY तुम्ही लिहू शकता. तर हे तुमचा आन्सर असणार आहे, XY इज इक्वल टू 0 इज द कंबाईंड इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सेस. फायनल आन्सरलाच मार्क आहेत. नेक्स्ट जाऊ आपण, चला. नेक्स्ट जो आहे तो पूर्णपणे कशावरती आपला, इंटिग्रेशन तर आहेच, इथे पण इव्हॅल्युएट इंटिग्रेशनच पाहिजे होतं, मी लिहिलं नसेल तर इथं पण इंटिग्रेशनच आलं पाहिजे इथे. तर इथं जर प्रॉपर्टी आहे ही टोटल आपल्या ज्या 4 प्रॉपर्टीज होत्या, बरोबर आहेत ना, 4 प्रॉपर्टीज आठवतात कुठल्या कुठल्या होत्यात, कुठल्या कुठल्या होत्या, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x रेज टू n, हां, इंटू काय होतं f डॅश ऑफ x dx. जर असं जर कधी असेल तर याचं काय असतं आपल्याकडे, f ऑफ x रेज टू काय असते इथे, n+1 अपॉन n+1 प्लस c, हे त्याचं आन्सर असतं. ही फर्स्ट प्रॉपर्टी होती. सेकंड प्रॉपर्टी काय होती आपल्याकडे इथे, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती भेटत असेल, या टाईपचं इंटिग्रेशन असेल तर काय होतं आपल्याकडे इथं, लॉग ऑफ मॉड ऑफ खालची टर्म प्लस सी, हा असेल. किंवा थर्ड अजून एक कुठला होता आपल्याकडे,
रूट मधल्याचं खाली जर आपल्याकडे रूट मध्ये आहे कोण एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. तर याचं काय होतं आपल्याकडे 2 रूट होतं एफ ऑफ एक्स प्लस सी आणि लास्ट कुठलं होतं आपल्याकडे ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट कोण असणार इथे एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स dx असं जर कुठलं असेल त्याचं काय असतं आन्सर ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. तर या प्रॉपर्टीवरती जास्तीत जास्त चान्सेस आहेत. 1 मार्कला आहे नंतर 2 मार्कला आहेच आहे. यातली कोणती ना कोणती प्रॉपर्टी एक तुम्हाला असणारच आहे. कुठेही असेल क्वेश्चन हा तुम्हाला येणारच आहे. तर यातली प्रॉपर्टी तुम्हाला वापरायची आहे. तर चला मला वाटतं इथं प्रॉपर्टीवरतीच दोन्ही आहेत. तर फर्स्ट पण दिलेला आहे किंवा काही वेळा तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले सुद्धा विचारले जातात. फॉर्म्युले सुद्धा तुमचे म्हणजे कुठले मोठे पण फॉर्म्युले विचारले जातात. रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन सांगा किंवा काही वेळा विचारलेलं मी आता बघतोय खूप वेळा की लॉग एक्सचं विचारलेलं आहे इंटिग्रेशन काय येतं. तर लॉग एक्सचं आपल्याला माहिती आहे. काही जणांना माहीत नसेल तर ते इंटू 1 घेऊन ते सॉल्व्ह करा. आपण शिकवलेलं आहे यू इंटू व्ही ने. तर त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करून सुद्धा तयार करू शकता. मात्र हे सगळे आन्सर्स माहिती पाहिजेत. हे तर तुम्हाला सीईटी जेडबल ला लागतातच. हे सुद्धा आपण कसे लक्षात ठेवायचे बघितलेले चेन आपण तयार करत गेलो होतो. तर तेही लक्षात ठेवा तिथे. तर या टाईपचे जे आहेत सम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर चला बघूया यांचे आन्सर्स काय काय येतील. फर्स्टचा आपण आधी बघूया. आता फर्स्ट मध्ये जर बघायला गेला तर प्रॉपर्टी काय येते 1 अपॉन इथे एक्स रूट ऑफ कोण आहे इथे लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे. इथे जर बघायला गेला रूट मधल्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे ना. मी हा जो एक्स आहे इथला तो मी इथं लिहू शकतो रूट मधल्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आणि रूट मधल्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर ह्याचा आन्सर काय असतं 2 रूट असतो. म्हणजे 2 रूट ऑफ काय असणार इथे लॉग एक्स प्लस सी असणार आहे याचा आन्सर. समजते सर्वांना. ओके बघा रूट मधल्याचं डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर 2 रूट हे त्याचं आन्सर होतं. आणि ज्यातलं जो थर्ड आहे थर्डचं पण काय आहे इथं प्रॉपर्टीचा ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. बघा 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्हच पुढे येतं -1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर याचा आन्सरच काय येणार आहे ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण असणार आहे 1 अपॉन एक्स. हेच त्याचा आन्सर येणार आहे ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. झालं त्याचा आन्सर काय असतं ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. लिहिलं त्याचं पण आन्सर. ओन्ली आन्सरला मार्क आहेत. इथं काही सॉल्विंग जास्त करत बसायचं नाही. वेळ घालवू नका इथे. आपल्याला खूप वेळ लागणार आहे तो सेक्शन सी मध्ये जातो. नाही तिथं वेळ घालवत बसवू नका. नेक्स्ट चला नंबर लास्ट आपण बघूयातले. मी इथे एक एक्स्ट्रा एक सम घेतलेले टोटल 3 दिलेत 4 साठी. बघूया काय काय. फर्स्ट आहे ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर अँड डिग्री तुम्हाला एमसीक्यू मध्ये असेल किंवा इथे असेल किंवा काही वेळा 2 मार्क्सला पण विचारतील. तर ऑर्डर डिग्री तर करून ठेवा सगळ्यात इझी आहे. तर चला बघूया ऑर्डर डिग्री मध्ये आहे काय. इथे जर बघायला गेला तर सर्ट्स इथं चालत नाहीये तर सर्ट आधी काढून टाका. क्यूब रूट आहे तर दोन्ही साईडचा क्यूब करा. झालं तिथंच आन्सर सांगतं. म्हणजे इथं मी दोन्ही साईडचा जर क्यूब केला तर काय 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथे काय तुमच्याकडे d2y बाय dx स्क्वेअर आणि त्याचा काय नाही तर क्यूब येणार आहे. याची ऑर्डर म्हणजे किती वेळा जास्त डेरिव्हेटिव्ह घेतले dy बाय dx म्हणजे एकदा असतं. d2y बाय dx स्क्वेअर म्हणजे दोनदा आपण इथं घेतलेलं म्हणतोय. d क्यूब नाही आहे इथे तर मी तिकडे जातच नाही. d2y बाय dx स्क्वेअर आहे तर इथं 2 वेळा काय घेतलेलं आहे इथं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ऑर्डर किती आहे इथे तुमची 2 आहे आणि डिग्री ऑर्डरचीच पॉवर त्याचीच पॉवर म्हणजे ह्याच टर्मची पॉवर जी किती आपल्याकडे इथं 3 आहे तर ती त्याची काय येणार आहे डिग्री येणार आहे. असंच लिहा. त्यानंतर आहे राईट इंटिग्रेटिंग फॅक्टर. तर इंटिग्रेटिंग फॅक्टर तोही बघूया आपण. इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर्म्युला काय असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर्म्युला काय होतो आपला ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स. तर जस्ट व्हॅल्यू पुट करा याला आधी कम्पेअर करा dy बाय dx प्लस पी वाय. आता इथं पी वाय आहे आणि रेग्युलर dy बाय dx पाहिजे नंतर पी वाय पाहिजे इज इक्वल टू क्यू वेअर पी अँड क्यू आर दी फंक्शन्स ऑफ एक्स ओनली. पी वाय तर वायचा कोएफिशियंट इथे 1 आहे म्हणजे पी ची व्हॅल्यू 1 आहे आणि ही क्यू आहे म्हणजे 1 चालतो फंक्शन ऑफ एक्स चालतं काही प्रॉब्लेम नाही. मग इथं जस्ट पी ची व्हॅल्यू 1 आहे ती इथे पुट करा तर ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ 1 dx असं येणार आहे आणि 1चं आपल्याला इंटिग्रेशन माहिती आहे तर काय येतं ते ई रेस टू एक्स असणार आहे. तर हाच काय असणार तुमच्याकडे इथे इंटिग्रेटिंग फॅक्टर असणार आहे. नेहमी लक्षात काय ठेवायचं dy बाय dx ला इथे कुठेही नको आहे मल्टिप्लाय मध्ये. काही वेळा एक्स वगैरे आहेत आपण याच्या आधीचं पण मला वाटतं सम एक सॉल्व्ह केलं होतं. एक्स होतं 1 अपॉन एक्स काहीतरी इथं व्हॅल्यू तयार झाली होती बरोबर आहे ना.
वाय अपॉन एक्स काहीतरी असं तयार झालं होतं, एक्स स्क्वेअर लॉग एक्स काहीतरी सम एक होतं बघा. तर तेही आपण बघितलेलं आहे. तर ते तुमचं 2 और 3 मार्क्समध्ये आहे, इथे नाही आहे ते. चला नेक्स्ट जाऊ आपण नंबर 4. नंबर 4 तुमचं कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. खूप जण विसरतायत, तिथले आपण जरासं निग्लेक्ट होत आहेत, मात्र ते क्वेश्चन्स निग्लेक्ट होऊ देऊ नका. CDF वाले CDF जर बघायला गेले तर 2 मध्ये आहे, दोन्हीमध्ये CDF आहे. तुमचा डिस्क्रीट डेटा असेल किंवा दुसरा आहे तो आपल्याकडे कंटिन्युअस डेटा आहे. कशामध्ये? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मधला तो जो पार्ट आहे तिथं दोन्हीमध्ये CDF आहे. तर आता इथे जर बघायला गेलं तर आपला हा कंटिन्युअस डेटा आहे. 0 आणि 4 यांच्यामधला जो रिअल पार्ट आहे, जो आपला कर्व वरती चालू आहे, कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन मला इथे फाइंड आउट करायचं आहे. मग आता हे कसं फाइंड आउट केलं जातं तेही बघूया. तर आपला कंटिन्युअस डेटा असेल तर मी फॉर्म्युला दिला होता f ऑफ x इज इक्वल टू कॅपिटल F ऑफ x इज इक्वल टू काय दिला होता इथं a टू x f ऑफ t dt. हा असाच लक्षात ठेवा, चुकणार नाही कधीही. मी t मध्ये तयार करून दिलेला आहे, तर असाच लक्षात ठेवा. a म्हणजे सुरुवात इथे झालेली आहे. हा या रिजनची म्हणतोय टोटल जो आपल्याला दिलेला आहे, आपला जो डोमेन असेल x जो आहे त्यासाठी स्टार्टिंग पॉइंट आहे 0. तर इथं a ची व्हॅल्यू आहे मॅडम 0. वरती x असतो आणि f ऑफ t म्हणजे कोण? इथं f ऑफ x आहे ना, तर f ऑफ t तयार करा. म्हणजे इथं कोण आहे ना तुमच्याकडे, इथे x च्या जागी t पुट करा. तर काय येईल? t चा क्यूब डिवाइड बाय 4 आणि इकडे आला dt. जस्ट हे आता सॉल्व्ह करा. आधी इंटिग्रेशन सॉल्व्ह करा आणि मग लिमिट्स पुट करा. तर मी इथे 1/4 हा कॉन्स्टंटच आहे, टी क्यूब राहील. तर टी क्यूबचं जसं एक्स क्यूबचं इंटिग्रेशन येतं +1 अपॉनला +1 लिहितो, म्हणजे इथे पण +1 करा म्हणजे t⁴ होईल आणि डिवाइडला व्हॅल्यू किती येईल? 4. आणि इथं लिमिट सुद्धा आहेत, तर ते आहेत मॅडम इथं 0 पासून x पर्यंत आहेत. तर इथं काय येईल? हा 4 पण मी इथे बाहेर घेतो म्हणजे 1/16 आला. आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे काय येईल इथे? x⁴ मायनस 0⁴. इथे 0⁴ चा काही संबंध नाहीये, तर ॲज इट इज ते काय असेल? x⁴ येईल. म्हणजे आन्सर काय असेल? x⁴ अपॉन 16 हा कोण असणार तुमच्याकडे इथं? कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन असणार आहे. तर असे पण काही गोष्टी आहेत. याच्यामध्ये अजून कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स असतील बघा. मला वाटतं आपला डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामधला आपले आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स रिमूव्ह करतो आपण, म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. तर त्याच्यावरचं पण सम असेल आणि त्यातलं बऱ्यापैकी मला वाटतं कुठलं लाईनवरचं एक सम आहे, किंवा तुम्हाला इंटरसेप्ट एक्स इंटरसेप्ट गिवन होता, वाय इंटरसेप्ट व तुमचा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये पण काही सम्स आहेत. मला वाटतं क्वेश्चन नंबर 2 मला 2च आहे, त्यातला फर्स्टच आहे बघा, फर्स्ट एक्सरसाइजमध्येच. तर ते पण आहेत काही सम्स, तर त्यातलेही बघा. तर बेसिक जे आपले सम्स आहेत, जे इझिली आन्सर भेटतात, किंवा काही ठिकाणी फॉर्म्युले पण विचारले जाऊ शकतात बऱ्यापैकी इंटिग्रेशन मधले, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाठच पाहिजेत. कशासाठी? 1 मार्क क्वेश्चनसाठी. आणि इथे तुमचे मार्क कट होता कामा नयेत. सेक्शन ए 2 वेळा चेक करा. मी परत सांगतोय, कारण मार्क जर कट झाले इथे, तुम्ही ऑब्वियस आउट ऑफ आउट कडे जाणारच नाही. आणि मॅथ्सला पडतात रे आउट ऑफ आउट, अजून मग कशामध्ये पडणार आहे तुम्हाला? ठीक आहे. तर अभ्यास चालू दे, व्यवस्थित चालू दे. याच्यानंतर आपण नेक्स्ट जो घेणार आहे तो कोणता घेतोय? सेक्शन बी स्टार्ट करणार आहे. तर आज आपण काय करू? इथेच थांबू. अभ्यास चालू दे जोरात. ओके, थँक्यू.